आधी स्वतःला ओळखायचं. आपल्याला काय आवडतं, म्हणजे आपल्याला कशात आवड आहे वगैरे ह्याच्यावर विषय बोलायचं. त्यानंतर आपला इंटरेस्ट ओळखायचा. आपल्या स्किल्स पाहिजे काय आहे. त्यानंतर 4P सांगितलं होतं, पॅशन, पोटेन्शियल, प्रिपरेशन आणि ऑपॉर्च्युनिटी. ओके ओके. तर 10वी नंतर ज्याला कशातही इंटरेस्ट नाही आहे, 10वी नंतर ज्याला कशातही इंटरेस्ट नाही आहे, ज्याला कशातही आवड नाही आहे, ज्याला कुठल्याही विषयात आवड नाही आहे, त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय तो म्हणजे ITI. काय? ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ठीक आहे, कौशल्य केंद्र येते, एक स्किल डेव्हलप करायचं एक सेंटर येते. तर ITI केल्यानंतर तू डिप्लोमा करू शकते, सेकंड इयर डायरेक्ट तू तिथून पण इंजिनियर बनू शकते. ठीक आहे, बट तुझ्याकडे काय करायचं आहे अजून हे क्लिअर नाही आहे. त्यामुळे तुला मी खूप सारे ऑप्शन्स देईल, तू गोंधळून जाशील पुन्हा. मला त्याच्यात पडायचं नाही. पण डोक्यावर थोडासा प्रेशर टाक की मी आज काय शिकले, काय बेस्ट. सरांनी मला काय किती छान सांगितलं. ठीक आहे, सरांनी माझ्यासाठी किती, म्हणजे विदाऊट एनी टेकिंग एनी मनी, इट्स अ फ्री. ठीक आहे, इट्स अ फ्री गायडन्स अँड इट्स अवर लाईफ गायडन्स. स्वप्न तुझे पण साथ माझी, वी गाईड यू डिसाईड. सॉरी वी गाईड यू डिसाईड. ठीक आहे सर, तर आम्ही तुला गाईड करतोय, डिसाईड तुला करायचं आहे. ठीक आहे, ओके. त्यामुळे तुला करिअर कुठलं घ्यायचं ते सांगितलं नाही अजून मी, ते तुला ठरवायचं आहे. तुला करिअर ठरवायचं आहे तुला. सो टेल मी 2 मिनिट्स युअर, म्हणजे मला सांग की मोटिवेट झाली, इन्स्पायर झाली, किंवा तुला काय शिकायला भेटलं आणि तुला काय तुझ्या बुद्धीमध्ये काय वाढ झाली, किंवा मग तुझ्या 10वीमध्ये किंवा 10वी नंतर काय एकंदरीत तुला काय शिकायला भेटलं. एक्सपिरियन्स शेअर कर. टाइम खूप इम्पॉर्टंट राहतं. टाइम एकदम मूल्यवान राहतं हे समजलं, मोटिवेटेड वाटलं आणि आता समजलं की आता टाइम वेस्ट नाही करायचा. आतापासूनच सुरुवात करायची. टाइम गेलेला परत येत नाही. अजून छान. तुझा करिअरच्या बाबतीत तुला काय काय सांगितलं मी? करिअरच्या बाबतीत सांगितलं म्हणजे आपल्याला जे आवडतं त्याच्यानुसार करिअर घ्यायचं. येस. आणि कोणाच्या प्रेशर मध्ये येऊन काही करायचं नाही. त्याच्यामुळे आपली वाट चुकते, आपलं फ्युचर धोक्यात येतं. बरोबर. तुला किती स्टेप्स सांगितल्या मी? 5 स्टेप्स. ओके. त्याच्यानंतर तुला मी 4P फॉर्म्युला सांगितला एक. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं तुला, काय आठवतंय का? काय काय सांगितलं? आपला इंटरेस्ट आयडेंटिफाय करायचा. येस. ठीक आहे. ठीक आहे, तर तुला या गोष्टी शिकायला भेटल्यात आणि नक्कीच मला आशा आहे किंवा मला होप आहे की तू ह्या गोष्टी फॉलो करशील, इम्प्लिमेंट करशील आणि तू स्वतःच्या करिअर निवडीसाठी तू स्वतःच ठरव तुझं करिअर. ठीक आहे, यू डिसाईड युअर करिअर, बिकॉज निर्णय तुझा आहे, आयुष्य तुझं आहे, नोकरी आपल्याला करायची आहे, शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, पगार आपल्याला मिळणार आहे आणि मार्क्ससुद्धा आपल्याला पाडायचे आहेत. तर त्याच्यामुळे काय की करिअर तुला ठरवायचं आहे. बट तुला फक्त मी काय सांगितलं, डायरेक्शन दिली, तुला मी दिशा दाखवली की तुम्ही या वेने जाऊन तुम्ही तुमचं करिअर फायनल निवडू शकतात. ओके. सो तुला प्रॉपर गायडन्स दिलं आहे, प्रॉपर तुला मेंटॉरशिप म्हणतो याला आपण. एक मेंटॉरशिप म्हणजे काय की आय एम द मेंटॉर. ठीक आहे. सो करिअर काउन्सिलिंगबाबत आपण हा सेमिनार किंवा मग हा जो काही प्रोग्राम होता यशस्वीरित्या परिपूर्ण आपण पूर्ण तुला माहिती दिली, तुला क्लॅरिटी भेटली असेल अशी आशा करतो. आणि तुझे काही डाऊट असतील तर तू विचारू शकते मला. अजून काही तुझे प्रश्न, शेवटचे 5 मिनटं तुझे प्रश्न डोक्यामध्ये किंवा तुझ्या मनात काही अजून डाऊट, तुला अजून काही विचारायचं आहे मला इतर काही, तर तू विचारू शकते शेवटचे 5 मिनटामध्ये. अरे काहीच नाही. ओके, काहीच डाऊट नाही. चल ठीक आहे. सो या प्रोसेसने जर गेली तर नक्कीच तुझं हे लाँग टर्म करिअर तयार होईल. लाँग टर्म म्हणजे काय की तू आवडीच्या करिअरमध्ये जर कधी करिअर केलं, तुझ्या इंटरेस्ट असलेल्या करिअरमध्ये तू जर कधी करिअर केलं तर तुला ते लाँग टर्म सक्सेस देईल. तुला तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त आहे.
तुला तिथे सक्सेस मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुझ्या आवडीचं करिअर निवड. ओके. सो सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. तुझे काही प्रश्न नाहीत? ठीक आहे. सो चला आपण आता याला क्लोज करूया. ओके. ठीक आहे. मला तू पुन्हा थँक्यू. टाईप करून मला पाठवशील तुझा एक्सपिरियन्स, बिकॉज तू फोनवर बोलायला घाबरते. मला टाईप करून पाठव तुझा एक्सपिरियन्स, की तुला कसं वाटलं, काय वाटलं. आणि जेव्हा तू करिअर निवडशील, करिअर फायनल करशील, डिसाईड करशील करिअर, तर पुन्हा मला सांग. बिकॉज तुला मी त्या अजून स्टेप बाय स्टेप गायडन्स करेल, की तुला कॉलेज असतील, तुला कुठली डिग्री घ्यायची आहे, किंवा तुला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, किंवा त्याच्यामध्ये तू नोकऱ्या कुठं कशा असतात, भविष्यात स्कोप आहे का त्याला, ह्या पण गोष्टी चेक करावं लागतील ना. तू नुसतं करिअर निवडलं म्हणजे बस असं नाही. स्कोप आहे का, तुला नोकरी मिळणार आहे का भविष्यात, बरोबर आहे ना. त्याला भविष्यामध्ये काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन ती जागा तर खाऊन घेणार नाही, बरोबर आहे ना. तर या गोष्टींची पण तुला स्कोप बघावा लागेल. भविष्यात त्याला डिमांड आहे का, कंपनीत त्याला जागा आहे का. तर हे सुद्धा तुला मी सांगेल, गायडन्स करेल. पण तुला हे करिअर निवडायचं आहे, आज तुला करिअर ठरवायचं आहे. ओके. सो मी आता ठेवू शकतो. आणि तुला नक्कीच तू हॅपी असशील, सॅटिस्फाईड असशील. ओके. चल ठीक आहे. बाय.